नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर अलीकडेच काय बार्टी, टार्टी, महाज्योती, आरटी आणि सारथीची काय एक्झाम समाप्त झालेल्या आहेत. फक्त आता पूर परिस्थितीमुळे जे विद्यार्थी एक्झाम देण्यापासून वंचित राहिले त्यांची सुद्धा एक्झाम लवकरच पार पडेल. ओके. हळूहळू काय तर पूर परिस्थिती आटोक्यात येत आहे. तर काहीतरी लवकरच काय पॉझिटिव्ह निर्णय येईल. ओके. सो आतापर्यंत झालेल्या पेपरचे प्रश्न आणि त्या पेपरचे काय डिटेल एनालिसिस आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे. ओके. तर त्यासंबंधी तुम्हाला पीडीएफ हव्या असतील तर त्या तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे. ती जॉईन करून घ्या. ठीक आहे. तुम्हाला सर्व पीडीएफ मिळून जातील. आता काय पुष्कळ मुलांचे प्रश्न होते की सर अँसर की कधी येईल. ठीक आहे. तर आता अँसर की येईलच पण कसं आधी सर्वांचे पेपर होणे फार आवश्यक आहे. ओके. पूर परिस्थितीमुळे काय पुष्कळ मुलांचे पेपर झाले नाही ते पण एका दिवसात होऊन जातील. ते 3 शिफ्टमध्ये सर्व मुलांचे पेपर होऊन जातील. ठीक आहे. जशी पूर परिस्थिती आटोक्यात येईल तर ते सुद्धा पेपर होऊन जाईल. ठीक आहे. 10 तारखेपर्यंत जर पेपर झाले तर दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर काय अँसर की लवकर येईल पण रिझल्ट जो आहे तो दिवाळीच्या नंतरच येईल. ओके. सो आपल्याला काय आपले मार्क दिसतात का तर ठीक आहे आपल्याला आपले मार्क दिसतात. ओके. आपले नाव असते त्या लिस्टमध्ये आणि आपले मार्क सुद्धा दिलेले असतात. ओके. त्यानंतर प्रश्न होता की काय नॉर्मलायझेशन होईल का तर एक्झाम जे आहे ते खूप मल्टिपल शिफ्टमध्ये झाले. ठीक आहे. त्याच्यामुळे काय नॉर्मलायझेशन होईल. ठीक आहे. मागच्या वर्षी पण नॉर्मलायझेशन झाले होते आणि यावर्षी पण काय नॉर्मलायझेशन होईल. ठीक आहे. जेव्हा मल्टिपल शिफ्ट होतात तेव्हा काय नॉर्मलायझेशन होतेच. ओके. तर मार्क वाढतील की कमी होतील. ठीक आहे. मार्क कमी तर होत नाही पण मार्क वाढतील. ठीक आहे. मागच्या वेळेस मला 74 मार्क होते कुठं युपीएससीला तर माझे वाढून जवळपास 84 मार्क झाले होते. ठीक आहे. आणि 87 वर कट ऑफ लागला होता. त्यावेळेस मी 3 मार्काने मुकलेलो होतो युपीएससी साठी. ओके. तर आता महत्वाचं म्हणजे काय कट ऑफ किती लागेल. ठीक आहे. त्याच्यावर आपण काय डिटेल एनालिसिस घेऊ त्याचं. तर कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात कुणीच काय एक्झॅक्ट कट ऑफ सांगू शकत नाही. ओके. पण आपण काय मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता त्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ कसा असेल हे आज आपण काय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ओके. सो तत्पूर्वी यावर्षी काय बार्टीने एक्झाम कंडक्ट केली. मग त्यामध्ये सर्व संस्था आल्या होत्या आणि पेपर सुद्धा सर्वांसाठी सेमच होता. ओके. तर 8 विभागाच्या एक्झाम कंडक्ट करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग पोलीस भरती आर्मी होती तुमच्या पहिल्या क्रमांकावर. त्याच्यानंतर बँकिंग एसएससी त्यानंतर मग एमपीएससी राज्यसेवा एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी त्यानंतर मग तुमची काय एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस त्याच्यानंतर मग एमपीएससी ज्युडिशियल त्याच्यानंतर मग युपीएससी. ठीक आहे. तर अशा प्रकारे किती 8 विभागाच्या एक्झाम कंडक्ट केल्या होत्या बार्टीने. ओके. तर सर्व मिळून जवळपास 8 ते 10 लाख काय मुलांनी एक्झाम दिली. मागच्या वर्षीच्या तुलनेत काय यावर्षी मुलांनी जास्त मुलांनी एक्झाम दिली. आता कारण तुम्हाला माहितच आहे की स्टायपनमुळे काय मुलामध्ये या परीक्षेची काय जागरूकता अधिकाधिक वाढलेली दिसते. ओके. सो एक्झाम ही काय मल्टिपल शिफ्टमध्ये झाली. मुले जास्त असल्याने काय एका शिफ्टमध्ये पेपर कंडक्ट करणे हे इम्पॉसिबल आहे. ओके. सो यावर्षी ज्या जागा आहेत त्याचं काही नोटिफिकेशनमध्ये दिले नाही त्यांनी. सो आपण मागच्या वर्षाच्या नुसार बघू की जागा किती पोलीस भरतीला वगैरे भरपूर जागा होत्या. मागच्या वर्षी पोलीस भरतीला 3000 जागा होत्या. त्यानंतर बँकिंगला सुद्धा 3000 जागा होत्या. राज्यसेवेला आय थिंक 400 ते 500च्या दरम्यान जागा होत्या एसीसाठी आणि ओबीसीसाठी जवळपास तेवढ्याच होत्या. ठीक आहे. आणि ज्या 3 एक्झाम आहेत कोणत्या ज्या हाय पेडवाल्या आहेत यूपीएससी तुमची राज्यसेवा त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी याचा कट ऑफ जो आहे तो किती खूप हाय लागतो. आणि जे आपला ग्रुप डीच्या एक्झाम आहेत ठीक आहे पोलीस भरती बँकिंग यांचा जो कट ऑफ असतो तो खूप कमी असतो आणि जागा भरपूर असल्यामुळे काय कट ऑफ हा कमीच लागतो. ओके. तर यावर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये काय तर महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता काय बार्टी टीआरटीआय सारथी महाज्योती आरटी या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम बाबत एक नोटिफिकेशन आलेलं होतं आपल्याला. ठीक आहे. त्यानुसार आपण फॉर्म वगैरे भरला आणि काय एक्झाम दिलेली आहे. ओके. तर समोरचा मुद्दा बघू आपण. हम्म. आता या योजनेनुसार काय कालावधी किती आणि प्रशिक्षण काय याबाबत आपण थोडक्यात बघू. ओके. सो सर्वकष धोरणाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील खालीलप्रमाणे. ठीक आहे. आता योजनेचे नाव
काय तर दिल्ली येथील कोचिंग संस्थांमध्ये UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा, ठीक आहे. आपली UPSC किती 11 महिने या योजनेचा कालावधी आहे, ठीक आहे. मोफत प्रशिक्षण आहे. त्याला काय आपल्याला विद्यावेतन, ठीक आहे. महिन्याची स्टायपन किती मिळेल तर आपल्याला 13,000 रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी मिळेल, ठीक आहे. आणि एका वेळी किती लाभ आहे तर 18,000 रुपये सुरुवातीला आपल्याला मिळतील आणि 11 महिने, ठीक आहे. तर जवळपास हे 1,71,000 रुपये होतील पूर्ण 11 महिन्याचे पकडून. त्यानंतर ते दिल्ली इथं झालं आणि मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, ठीक आहे. हे 11 महिने मोफत प्रशिक्षण, ठीक आहे. आणि प्रवास खर्च सुद्धा आपल्याला मिळतो 10,000 रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यावेतन किती तर 13,000 रुपये 11 महिन्यासाठी. एका वेळी किती आपल्याला 18,000 रुपये मिळतात, ठीक आहे. आपल्याला रूमचा खर्च, ठीक आहे. त्याच्यानंतर पुस्तकाचा खर्च वगैरे म्हणून 18,000 रुपये पहिल्यांदा मिळतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग प्रवास खर्च वगैरे तुमचा सगळं येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर मग राज्यसेवा. राज्यसेवा किती तर 11 महिने, ठीक आहे. मोफत प्रशिक्षण, ठीक आहे. आपण कोणती जेव्हा आपल्याला रिझल्ट लागेल, ठीक आहे. तर रिझल्ट लागल्यानंतर काय तर पहिल्यांदा अँसर की येईल. अँसर की आल्यानंतर मग तुमचे मार्क दिसतील, ठीक आहे. लिस्टमध्ये नाव, ठीक आहे. तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर समजून जा तुमचं सिलेक्शन झालं आणि नसेल तरी काय नंतर वेटिंग लिस्ट लागते. वेटिंग लिस्टमध्ये होऊन जाते, ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके. सो विद्यावेतन किती येतात 10,000 रुपये प्रति महिना, ठीक आहे. आणि सुरुवातीला किती मिळतात तर 12,000 रुपये अकाउंटवर जमा होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सी हे किती आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे 6 महिने, ठीक आहे. मोफत प्रशिक्षण आहे. विद्यावेतन किती तर 10,000 रुपये प्रति महिना आणि सुरुवातीला किती 12,000 रुपये मिळतात. ओके. त्यानंतर काय महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा किती 11 महिने, ठीक आहे. मोफत प्रशिक्षण. त्याच्यानंतर काय 10,000 रुपये प्रति महिना मिळतो आणि सुरुवातीला किती तर 12,000 रुपये मिळतात. ओके. त्याच्यानंतर मग काय ज्युडिशियलसाठी काय किती तर 11 महिने, ठीक आहे. त्यांना सुद्धा किती 10,000 रुपये आणि 12,000 रुपये सुरुवातीला मिळतात. त्याच्यानंतर बँकिंगचं सर्वात कमी आहे, बँकिंग आणि पोलीस यांना सुद्धा जवळपास 11 महिने प्रशिक्षण पाहिजे होतं, पण यांना 6 महिने का बरं दिलं काय समजत नाही, ठीक आहे. यांना सुद्धा किती 10 महिने तरी असायला हवं होतं, ठीक आहे. IBPS, ठीक आहे. रेल्वे, LIC यांना किती तर 6 महिने दिल्या, ठीक आहे. 6,000 रुपये प्रति महिना. कम से कम इथे तरी नाही का 10,000 रुपये महिना पाहिजे होता, ठीक आहे. कारण की जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांना काय तर नाही पोलीस भरतीला आहे 10,000 रुपये, ठीक आहे. बँकिंग वाल्यांनाच फक्त 6,000 रुपये आहे. तर बँकिंग वाल्यांना सुद्धा काही तर थोडंसं जास्त स्टायपन असायला हवं होतं, ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय SSC, ठीक आहे. SSC ला किती 6 महिने, ठीक आहे. 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 रुपये एका वेळेस मिळतात, ठीक आहे. यांचे महिने तरी वाढून द्यायला पाहिजे होते. ओके. सो अशा प्रकारे आपण काय बघितलं महिने किती आहेत, कालावधी किती आहे आणि किती विद्यावेतन मिळते, ठीक आहे. सो तुम्हाला जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल, ठीक आहे. तुमच्या जर रिझल्टमध्ये नाव नसेल, तुम्हाला मार्क असून जर तुमचं नाव नसेल दिसत, ठीक आहे. तुमच्या अजून हाल तिकीट वगैरे आता तुम्ही जे पूर परिस्थितीमुळे ज्यांचे हाल तिकीट वगैरे आलेली नाही त्यांनी कुठे तर बार्टीसाठी या नंबरवरती कॉल करा, ठीक आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय या नंबरवरती कॉल करा, ठीक आहे. TRTI साठी हा नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं काय सारथीसाठी हा नंबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर महाज्योतीसाठी हा नंबर आहे आणि RT साठी हा नंबर आहे, ठीक आहे. तुम्ही ईमेल सुद्धा करू शकता तुम्हाला काही जर त्या रिगार्डिंग प्रॉब्लेम असेल तर. ओके. कधी करू शकता सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत तुम्ही कॉल करू शकता. ते कधी कधी फोन उचलत नाही तर तुम्ही वारंवार कॉल करा, एक तरी वेळ तुमचा कॉल लागू जाईल. ओके. त्यानंतर मग आता काय सर्वात आधी बघू आपण काय पोलीस भरतीचा कट ऑफ किती लागला, ठीक आहे. तर मागच्या वर्षी पोलीस भरतीचा कट ऑफ किती लागला होता तर मुलीचा, ठीक आहे. हे दीक्षा अंबादास अढाव, ठीक आहे. यांना किती मार्क मिळाले होते तर 54 मार्क मिळाले होते. तर मुलीची टॉपर किती होती पोलीस भरतीची मागच्या वेळेस 54 मार्क टॉपर होती, ठीक आहे. हे भारतीय एसीच आहे. ओके. तर किती 54 वाली टॉपर होती आणि सर्वात लोएस्ट किती होती तर सर्वात लोएस्ट 26 मार्क. किती सर्वात लोएस्ट किती होती तर 25 26 ऍक्च्युअली 19 मार्कवर काहीतरी होतं त्याच्या वेटिंग लिस्ट नंतर. तर 19 वर कट ऑफ लागला होता, ठीक आहे. पोलीस भरतीसाठी महिलांचा एसी आणि बाकी कॅटेगरीचा जवळपास तेवढाच लागलेला होता. ओके. ठीक आहे. आता हा वंचितचा किती लागला होता तर 54 वरती लागलेला होता म्हणजे 54 चा टॉपर होता, ठीक आहे. 54 मार्क वर टॉपर होता. त्यानंतर ठीक आहे. तर कितीवर कट ऑफ लागला होता वंचितचा टॉपर किती 63 वर होता, ठीक आहे. हे मिलिटरीसाठी मिलिटरी
मिलिटरी भरती कोचिंग सिलेक्शन अगेन्स्ट काय वॅकंट मेरिट लिस्ट, म्हणजे ज्या जागा खाली होत्या ना त्याच्यासाठी काय मिलिटरीचा किती कट ऑफ लागला होता तर 63 टॉपर होता आणि कट ऑफ कितीवर लागला तर 16 वरती लागला होता. तर पोलीस भरती एसएससी या मुलांनी टेन्शन बिलकुल घेऊ नका, तुमचा कट ऑफ खूप लागतो, खूप कमी लागतो ठीक आहे. बँकिंग वाले सुद्धा मध्ये सर्वच कॅटेगरीचे एससी एसटी ओबीसी त्याच्यानंतर व्हीजीएनटी एनटी एबीसीडी एसबीसी इकॉनॉमिकल विकर सेक्शन एससीबीसी ठीक आहे. तर सर्वांचा कट ऑफ हा खूप कमी लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला कमी मार्क आले असतील ठीक आहे 40-50 किंवा 60च्या दरम्यान जरी मार्क असेल तरी तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका ठीक आहे. तुमचं वेटिंग मधून तरी क्लिअर होईल, नाही तर कारण की भरपूर मुलांनी काय पूर्ण फॉर्म भरले ठीक आहे. त्याच्यानंतर युपीएससी भरल्या, त्याच्यानंतर मग काय आपला राज्यसेवा भरलाय, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी एमईएस, त्याच्यानंतर पोलीस भरती बँकिंग, तर ठीक आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येकाचं कुठं ना कुठं सिलेक्शन होऊन जाईल ठीक आहे. तर जे टॉपमोस्ट मुलं आहेत ठीक आहे, हुशार मुलं जे म्हणतो आपण त्याला, ते राज्यसेवा कंबाईन घेऊन घेतील ठीक आहे. तर ते पोलीस भरतीमध्ये येणार, ते फॉर्म भरतात पण ते पोलीस भरती घेणार नाही, त्याच्यामध्ये मग काय तुमचा फायदा होऊन जाईल. ओके, तर भरपूर जागा खाली होतात आणि भरपूर मुलांचं सिलेक्शन होऊन जातं ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्फनचा सुद्धा खूप कमी लागलेला होता कट ऑफ ठीक आहे. ऑर्फनचा किती तर 31 वर कट ऑफ लागलेला होता. हम्म. आता मुलांचा काय एक मिनिट. हा माझा रिझल्ट आहे ठीक आहे. माझा एमपीएससी सीईटी 2023 ला झालं होतं ठीक आहे, पण मी ते काय घेतलं नाही ठीक आहे. माझा जवळपास 1506वी रँक होती. ओके, तर त्या अंदाजाने तुम्ही विचार करू शकता, जागा जवळपास 2-3 हजार जागा होत्या त्यावेळेस. ओके, बार्टी एमपीएससी सीईटी 2023च्या रिझल्टमध्ये माझं नाव होतं. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मी आयबीपीएस सीईटी 2024-25चा लाभ घेतलेला आहे. ओके, मला किती मार्क होते जवळपास 85 मार्क होते. ओके, सो तर मी आयबीपीएस घेतल्यामुळे मला यावर्षी आयबीपीएस ची एक्झाम देता आलेली नाही. ओके, आयबीपीएस त्याच्यानंतर पोलीस भरती सुद्धा मी पास झालो होतो, पण माझी हाईट येत नसल्यामुळे मी ते पोलीस भरती घेतलेलं नाही, त्याच्यामुळे पोलीस भरती सुद्धा मला यावर्षी भरता आली नाही. तुम्ही एकदा जी एक्झाम पास होता त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरता येत नाही, मग तुम्ही ते बार्टी टार्टी सारथी कोणतीही असो. ओके, जे तुम्ही एक्झाम पास होता तुम्ही जर घेतला नसाल तर पुढच्या वर्षी तुम्हाला एक्झाम सुद्धा देता येत नाही. ओके, त्यानंतर मग हं. ही कोणती लिस्ट आहे तर एमपीएससी राज्यसेवा ठीक आहे. तर एमपीएससी राज्यसेवामध्ये मागच्या वर्षी बार्टीचा टॉपर किती होता तर 99 वरती टॉपर होता ठीक आहे. आणि सर्वात लोएस्ट किती होता तर 79 वर कट ऑफ लागलेला होता ठीक आहे. हा कोणाचा एसएससी आपला बार्टीचा एससी एससी कॅटेगरीचा कट ऑफ एवढा लागला होता ठीक आहे. टार्टीचा याच्यापेक्षा कमी लागला होता ठीक आहे, 70 ते 75च्या दरम्यान लागला होता. महाज्योतीचा जवळपास 80 ते 85च्या दरम्यान लागलेला होता. महाज्योतीचा खूप हाय कट ऑफ लागतो ठीक आहे. ओबीसी त्याच्यामध्ये खूप सारे कॅटेगरी येतात, ओबीसी व्हीजीएनटी एनटी एबीसीडी एसबीसी, त्याच्यामुळे कट ऑफ काय लागतो त्याचा खूप हाय लागतो. ओके, त्याच्यानंतर सारथीचा सुद्धा कट ऑफ जवळपास 80 ते 85च्या दरम्यान लागतो. टार्टीचा कट ऑफ कमी लागतो ठीक आहे. तर 70 ते 75च्या दरम्यान काय टार्टीचा कट ऑफ लागतो ठीक आहे. आता महाज्योतीचा कट ऑफ का बरं जास्त लागतो, कारण की त्याच्यामध्ये खूप कॅटेगरी येतात, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ काय हा नेहमीच जास्त लागतो. ओके, त्याच्यानंतर मग काय हम्म, मुलीचा कट ऑफ आहे ठीक आहे. तर मुलीमध्ये काय तर एक मिनिट, मुलीचा कट ऑफ आपण बघू. तर मुलीचा कट ऑफ हा खूप कमी लागलेला होता ठीक आहे, 52 वर कट ऑफ लागलेला होता ठीक आहे. मुलीचा कट ऑफ कितीवर लागला होता 52 वर कट ऑफ लागलेला होता ठीक आहे. त्यानंतर मग आणि हा ऑर्फनचा कट ऑफ आहे ठीक आहे. ऑर्फनचा टॉपर कितीवर होता तर 65 वर टॉपर होता आणि कट ऑफ कितीवर लागला होता 22 वर कट ऑफ लागलेला होता ठीक आहे. तर ऑर्फन दिव्यांग यांचा कट ऑफ हा खूप कमी लागतो आणि फिमेलचा सुद्धा काय खूप कमी कट ऑफ लागतो. ओके, त्यानंतर मग वंचित राज्यसेवा वंचितचा टॉपर कितीवर होता तर 79 वर टॉपर होता आणि कट ऑफ कितीवर लागला तर कट ऑफ त्याचा खूप कमी लागलेला होता. ओके, आता यूपीएससी ठीक आहे. यूपीएससी ठीक आहे, वुमन मेरिट लिस्ट. ओके, हे वुमन मेरिट लिस्ट लागते. त्याआधी यूपीएससी ची लिस्ट आहे. तर यूपीएससी मध्ये टॉपर किती होता तर 99.97 हा यूपीएससीचा टॉपर होता मेल मध्ये, आणि लोअर कितीवर होता तर 89 हा कट ऑफ लागलेला होता ठीक आहे. यूपीएससीचा कट ऑफ हा हायच लागतो ठीक आहे. हायपेड स्टायपन असल्यामुळे काय
भरपूर मुले याचा अभ्यास करतात चांगल्या प्रकारे आणि खूप मार्क घेतात. ओके. आणि यावर्षी सुद्धा जवळपास एक्सपेक्टेड कट ऑफ तेवढाच राहील. ठीक आहे. कारण की पेपर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा पेपर फार सोपे होता. कारण मागच्या वर्षी खूप मल्टिपल स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन होता. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला खूप सारे मल्टिपल. या वर्षी काय तर सगळे प्रश्न हे वन लाईनर होते. ठीक आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत मी व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. तुम्ही मागच्या वर्षीच्या पेपरचं अनालिसिस बघा आणि या वर्षीच्या पेपरचं अनालिसिस बघा. यावर्षी खूप सोपी पेपर आहे. त्याच्यामुळे कट ऑफ थोडा जास्तच लागेल. ठीक आहे. वुमनचा सुद्धा खूप म्हणजे वुमन मध्ये काय टॉपर कितीवर होती तर 89 वर टॉपर होती आणि वुमन युपीएससीचा कट ऑफ किती लागला होता तर हा सुद्धा 89 वरच कट ऑफ एक मिनिट 89 नाही महिलांचा सुद्धा कट ऑफ हा किती 82 वरती कट ऑफ लागलेला होता. ओके. किती 82 वरती काय वुमनचा कट ऑफ लागलेला होता. ठीक आहे. तर महिलांचा सुद्धा कट ऑफ खूप हाय लागतो. ठीक आहे युपीएससी मध्ये. दिव्यांगाचा कट ऑफ हा कमी असतो. ठीक आहे. दिव्यांगाचा कट ऑफ काय असतो हा कमी असतो. ठीक आहे. ऑर्फनचा सुद्धा कट ऑफ कमी असतो. ठीक आहे. तर आपण काय आफ्टर नॉर्मलायझेशन आपला काय कट ऑफ किती राहू शकतो त्या अंदाजित आहे. ठीक आहे. कृपया याला कोणी सिरियस घेऊ नका. ठीक आहे. हा फक्त एक एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ओके. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ते मागच्या वर्षीचे आपण पेपरचं अनालिसिस करून हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. ठीक आहे. तर यावर्षी मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये यावर्षी फक्त यूपीएससीचा पेपर मला सोपी वाटला. ठीक आहे. राज्यसेवा थोडा इझी टू मॉडरेट होता आणि कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी सुद्धा काय होता तर मॉडरेट होता. ठीक आहे. तर पोलीस भरतीचा पेपर पोलीस भरती एसएससीचा पेपर खूप टफ वाटला कारण की टाइम सुद्धा खूप कमी होता. एका तासामध्ये तेवढ्या साऱ्या गणितं सोडवणे फार अवघड होतं. ठीक आहे. पोलीस भरती सुद्धा थोडा टफच वाटला. ठीक आहे. काही शिफ्टला सोपी पेपर आला आणि काही शिफ्टला खूप टफ आला. पण एसएससी खूप टफ होता यावर्षी. एसएससी खरंच खूप टफ होता आणि सगळ्यात सोपी होता तो यूपीएससी. ठीक आहे. यूपीएससी काय होता यावर्षी खूप सोपी होता. म्हणजे वन लाईनर होता आणि तेवढं काही म्हणजे भरपूर वाचायची गरज नव्हती. बिलकुल बेसिक बेसिक कॉन्सेप्टवर प्रश्न होता. ठीक आहे. राज्यसेवा इझी टू मॉडरेट होता. तेवढा पण काही टफ नाही. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी थोडा थोडा टफ होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एमएस सुद्धा सिम्पल होता आणि एमएसचा मागच्या वर्षीचा सुद्धा कट ऑफ काय हा खूप कमी लागलेला होता. ओके. त्याच्यानंतर पोलीस भरती आणि बार्टी आपला सॉरी पोलीस भरती त्याच्यानंतर मिलिटरी त्याच्यानंतर मग आपलं काय बँकिंग आणि एसएससी. ठीक आहे. यांचा कट ऑफ हा कमीच लागतो. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. वेटिंग मध्ये तुमचं होऊन जाईल. ओके. सो आपण आधी बार्टीचा कट ऑफ बघू. ठीक आहे. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ओके. याच्यापेक्षा 5 मार्क जास्त किंवा 5 मार्क कमी लागेल. ठीक आहे. तर हा नॉर्मलायझेशन आहे. ठीक आहे. तुमचे जर मार्क 70 किंवा 65 ते 70च्या दरम्यान येत असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते नॉर्मलायझेशन वाढून मग ते 80 ते 85च्या दरम्यान होतात. ओके. सो मेलसाठी किती तर 85 ते 88 आफ्टर नॉर्मलायझेशन किती 85 ते 90 मार्क पाहिजे तुम्हाला युपीएससी साठी. फिमेलला किती 60 ते 65. दिव्यांगाचा ते 20 ते 25च्या दरम्यान लागतो. ठीक आहे. कधी 18 19 17 अशा दरम्यान लागतो. ओके. याच्यानंतर काय तर राज्यसेवा राज्यसेवा काय एसी मेल साठी किती तर 80 ते 85 एवढा पाहिजे. ठीक आहे. मागच्या वर्षी पण जवळपास तेवढाच होता. त्याच्यामुळे सुरू तुम्हाला 70 किंवा 65 ते 70 जरी असेल तरी काही टेन्शन घेऊ नका. ते नॉर्मलायझेशन ना तुमचे मार्क वाढतील. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर फिमेल किती 45 ते 50. ठीक आहे. आणि दिव्यांगावर पण हे 20-25च्या दरम्यान राहील. ओके. त्याच्यानंतर काय कंबाईन कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी. ठीक आहे. मागच्या वर्षी पण 85 ते 90च्या दरम्यान कट ऑफ होता. ओके. आणि महिलांचा किती होता तर 55 ते 60च्या दरम्यान होता. ओके. आणि हे काय दिव्यांग आणि ऑर्फनचा कट ऑफ हा जवळपास सारखाच राहील. ओके. त्याच्यानंतर आरटी आता ही नवीन संस्था झाली आहे यावर्षीपासून. तर याचा कट ऑफ सुद्धा काय 85 ते 90 ते 80 ते 85च्या दरम्यान राहील. ठीक आहे. यूपीएससीचा आणि राज्यसेवेचा. ओके. त्याच्यावर महिलांसाठी काय तर 60 ते 65 आणि 40 ते 45 दरम्यान राहील. ठीक आहे. आणि काय दिव्यांग आणि अर्पणसाठी 20 ते 25च्या दरम्यान कट ऑफ राहील. ओके. आता महाज्योतीमध्ये काय तर भरपूर साऱ्या कॅटेगरी आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हा नेहमीच हाय जातो. ठीक आहे. आता तुम्ही मागच्या वर्षीच्या मुलांना विचारा ज्याला किती 80-85 मार्क असून सुद्धा काय त्यांचं सिलेक्शन झालेलं नव्हतं. ठीक आहे. जवळपास खूप हाय कट ऑफ लागले होता 90-92 असे मार्क होते मुलांना. तर त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि यावर्षी सुद्धा काय पेपर सोपे असल्यामुळे काय तर यावर्षी सुद्धा मुलांना भरपूर मार्क राहतील. ठीक आहे. आणि जागा सुद्धा कमी असतात त्याच्यामुळे काय कट ऑफ सुद्धा हा हायच जातो. ठीक आहे. तर तुमचा जर 80-85 म्हणजे राजकोर तर 60 ते 70च्या दरम्यान पाहिजे. ठीक आहे. जर 60 ते 70च्या दरम्यान नसेल तर थोडं तुम्हाला अवघडच जाईल. ओके. सो तर काय ओबीसी व्हीजेएनटी एनटी एबीसीडी आणि एसबीसी. ठीक आहे. तर तुम्हाला या दरम्यान जर मार्क असतील. ठीक आहे. महिलांना किती 60 ते 65
ठीक आहे. आणि मुलांना किती तर 80 ते 85, ठीक आहे. हे कसं राज्यसेवेसाठी आहे. 45 ते 50 मुलींसाठी, ठीक आहे. आणि हे काय तर कंबाईनसाठी 85 ते 90 मुलांसाठी आणि 55 ते 60 हे मुलींसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर सारथीचा सुद्धा कट ऑफ त्याच दरम्यान लागेल, ठीक आहे. 85 ते 90 ओके यूपीएससीचा. राज्यसेवेचा 80 ते 85 आणि काय कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 85 ते 90, ठीक आहे. हा सारथी याच्यामध्ये काय इकॉनॉमिकल विकर सेक्शन येते आणि एससी बीसी ही कॅटेगरी येते. ओके, ठीक आहे. टार्टीचा कट ऑफ हा कमी लागतो. ओके, सो टार्टीचा कट ऑफ किती 80 ते 85 यूपीएससी साठी, 70 ते 75 राज्यसेवासाठी आणि 75 ते 80 हा काय तर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी, ठीक आहे. आणि पोलीस भरती एसएससी त्याच्यानंतर काय बँकिंगचा कट ऑफ हा कमीच लागतो, ठीक आहे. तुम्हाला जर 50 जर स्कोर असेल तुमचा तरी तुमचे नॉर्मलायझेशन 60-65 मार्क होतात आणि तुमचं आरामात सिलेक्शन होऊन जाईल, ठीक आहे. आता ज्यांना काय कमी मार्क आहे त्यांचं होईल का सिलेक्शन तर त्यांचं पण होईल, ठीक आहे. पण तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल, ठीक आहे. तुमचे जर मार्क जवळपास 50 ते काय 60च्या दरम्यान जर येत असतील, ठीक आहे, तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. जर नॉर्मलायझेशन जर फायदा जर झाला, ठीक आहे. आता सगळा खेळ नॉर्मलायझेशनवर आहे, ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन जर तुमचा आता जर रा स्कोर 50 ते 60 असेल, ठीक आहे, तर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क 70 ते 75 होतील. तर तुम्हाला थोडंसं वेटिंग करावं लागेल, ठीक आहे. जर तुमचं जर बाकीचे याचं झालं असेल बँकिंग म्हणा किंवा एसएससी पोलीस भरती, ठीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, तर 50-60 पोलीस भरती एसएससी बँकिंग याच्यामध्ये आरामात होऊन जाईल, ठीक आहे. तर यूपीएससी काय यूपीएससी राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी याच्यामध्ये थोडा कट ऑफ हा जास्तच लागतो, ठीक आहे. तर तुमचे आता रा स्कोर 70 ते 80च्या दरम्यान असतील, ठीक आहे, 70 ते 80च्या दरम्यान असतील तर तुमचं सिलेक्शन हे 100% होऊन जाईल. ओके, सो हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. बघू आता ज्यावेळी लिस्ट लागेल ज्यावेळी कट ऑफ लागेल त्यावेळी आपण बघूच कट ऑफ किती लागतो, ठीक आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आता त्रास देऊ नका की कट ऑफ काही सांगतो काही नाही का. आता हे मागच्या वर्षीचा मी नुसार सांगितलंय, ठीक आहे. एवढाच लागेल का तर याच्यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतो. त्याच्यामुळे त्याला एकदम सिरियसली घेऊ नका, ठीक आहे. आता मुलांनी मला खूप मेसेज केले त्याच्यामुळे मी हा कट ऑफ व्हिडिओ टाकलेला नाही तर मी कट ऑफ व्हिडिओ टाकत नाही. ओके, सो तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ घेतलेला आहे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.